नमस्कार. गणित हे नाव ऐकलं की काहींच्या डोळ्यासमोर येतात नियम, तर काहींना वाटतं की हे एक मोठं कोडं आहे. पण गणित शिकवण्यामागे ना दोन प्रमुख विचारप्रवाह आहेत. आज आपण तेच उलगडणार आहोत, कारण यावरच ठरतं की आपण गणित कसं शिकतो आणि कसं शिकवतो. तर मग मूळ प्रश्न हा आहे की आपण गणिताकडे बघायचं कसं. ते फक्त नियमांनी भरलेलं एक पुस्तक आहे जे आपल्याला पाठ करायचंय, की मग ते एखाद्या रहस्यासारखं आहे जे आपल्याला सोडवायचंय. चला तर याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघूया. तर मग आपण वळूया पहिल्या मार्गाकडे. याला म्हणतात आगमन पद्धत. पण सोप्या भाषेत सांगायचं तर हा आहे गुप्तहेराचा मार्ग. विचार करा, आपण सगळे डिटेक्टिव्ह आहोत. आपल्यासमोर फक्त काही पुरावे पडले आहेत आणि त्या पुराव्यांवरून आपल्याला एका मोठ्या रहस्याचा उलगडा करायचा आहे. एकदम भारी नाही का? हा मार्ग आहे शोधाचा. अच्छा, तर ही आगमन पद्धत म्हणजे नक्की काय असा प्रश्न पडला असेल. एकदम सोपं आहे. म्हणजे बघा, अनेक छोटे छोटे पुरावे म्हणजे गणितातली उदाहरणं तपासायची आणि त्यातून एका मोठ्या निष्कर्षापर्यंत म्हणजे एका नियमापर्यंत पोहोचायचं. अगदी तसंच जसा एखादा गुप्तहेर वेगवेगळ्या धाग्यादोऱ्यांवरून थेट गुन्हेगारापर्यंत पोहोचतो, तसंच काहीसं. आणि ही गुप्तहेरी आहे ना, ती 4 सोप्या पायऱ्यांमध्ये होते. स्टेप 1, आपल्यासमोर भरपूर पुरावे म्हणजे उदाहरणं ठेवली जातात. स्टेप 2, आपण त्या सगळ्यांचं एकदम बारकाईने निरीक्षण करतो. स्टेप 3, त्या निरीक्षणातून आपण एक पॅटर्न किंवा नियम शोधून काढतो. एक धागा सापडतो आपल्याला. आणि फायनल स्टेप, चौथी पायरी, आपण जो नियम शोधलाय तो दुसऱ्या पुराव्यांवर वापरून बघतो की तो खरा आहे की नाही, व्हेरीफाय करतो. चला तर मग आता वेळ आलीये स्वतः गुप्तहेर बनायची. तयार आहात? हे बघा समोरचे पुरावे. 3चा वर्ग आहे 9, 5चा वर्ग 25 आणि 1चा वर्ग 1. यात काहीतरी समान धागा दिसतोय का? थोडा विचार करा बरं. नेमकं काय घडतंय इथे? हेच तर आहे ते निरीक्षण. आणि सापडलं. तोच तो युरेका मोमेंट. या सगळ्या उदाहरणांमधून एक गोष्ट अगदी स्वच्छ दिसतीये की कोणत्याही विषम संख्येचा वर्ग हा नेहमी विषमच असतो. पाहिलंत आपण कसं लहान लहान पुराव्यांवरून एका मोठ्या महत्वाच्या नियमापर्यंत पोहोचलो. मग या गुप्तहेराच्या मार्गाचे फायदे काय आहेत? अहो, सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आत्मविश्वास वाढतो. कारण नियम आपण स्वतः शोधलेला असतो, तो कोणी आपल्यावर लादलेला नसतो. याचमुळे एक सायंटिफिक ॲटिट्यूड तयार होतो. विषय अगदी मुळापासून समजतो. आणि बेस्ट पार्ट काय माहितीये? सूत्र पाठ करायची गरजच पडत नाही, कारण ती कशी तयार झाली हेच आपल्याला कळलेलं असतं. पण थांबा, प्रत्येक केस काय इतकी सोपी नसते, नाही का? या गुप्तहेराच्या मार्गातही काही आव्हानं आहेत. ओके, चला तर मग आता आपल्या गुप्तहेराला थोडा आराम देऊया आणि भेटूया एका आर्किटेक्टला, म्हणजे वास्तुविशारदाला. हा आहे दुसरा मार्ग, जो आधीच तयार असलेल्या आराखड्यावर म्हणजे एका ब्लूप्रिंटवर काम करतो. या पद्धतींना म्हणतात निगमन आणि संश्लेषण पद्धती. आता ही निगमन पद्धत आहे ना, ती आपल्या गुप्तहेराच्या मार्गाच्या एकदम उलटी आहे, अगदी ऑपोजिट. इथे काय होतं, आपल्याला आधीच एक तयार नियम किंवा फॉर्म्युला दिला जातो आणि आपलं काम फक्त ते वेगवेगळ्या उदाहरणांवर लागू करून बघायचं. म्हणजे ब्लूप्रिंट हातात आहे, आपल्याला फक्त त्यानुसार बांधकाम करायचंय. सोपं आणि सरळ. आणि याच आर्किटेक्टचं एक जुळं भावंड आहे असं समजा. ती म्हणजे संश्लेषण पद्धत. ही पद्धत तर अजून फास्ट आणि टू द पॉइंट आहे. यात आधीच सिद्ध झालेले नियम किंवा फॅक्ट्स थोडक्यात सांगितले जातात. जिथे वेळ वाचवायचा आहे ना, तिथे ही पद्धत एकदम परफेक्ट बसते. तर मग या आर्किटेक्टच्या मार्गाचं वैशिष्ट्य काय? स्पीड, प्रचंड स्पीड आणि स्मरणशक्तीवर जास्त भर. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, इथे स्वतःहून काहीतरी नवीन शोधण्याची संधी जवळजवळ शून्य आहे. सगळं काही ठरलेलं आहे, रेडीमेड. चला आता या दोन्ही मार्गांना थेट समोरासमोर उभं करूया. एका बाजूला आहे आपला गुप्तहेर, जो जातो उदाहरणांवरून नियमाकडे. तर दुसऱ्या बाजूला आहे आर्किटेक्ट, जो येतो नियमांवरून उदाहरणांकडे. गुप्तहेराच्या मार्गावर शिकणारी व्यक्ती एक शोधक असते, एक डिस्कवरर. तर आर्किटेक्टच्या मार्गावरती फक्त नियमांचा वापर करता म्हणजे युजर बनते. एका मार्गावर हे असं का होतं हा प्रश्न महत्वाचा आहे, तर दुसऱ्या मार्गावर हे कसं करायचं ह्यावरच सगळा फोकस असतो. तर मग आता आपल्या मनात प्रश्न येतो की नक्की कोणता मार्ग निवडायचा, गुप्तहेराचा की आर्किटेक्टचा? पण एक मिनिट थांबा. कदाचित प्रश्न कोणता हा आहेच नाहीये. खरा प्रश्न आहे कधी कोणता. एक उत्तम शिकणारी व्यक्ती घडवण्यासाठी नेमकं काय लागतं? चला तेच पाहूया. आणि इथेच आपल्याला या संपूर्ण चर्चेचं सार मिळतं. आपलं ध्येय कुठला तरी एकच मार्ग निवडणं हे नाहीच आहे. खरं ध्येय आहे हे ओळखणं की कधी आपल्याला गुप्तहेर बनून रहस्याचा उलगडा करायचा आहे आणि कधी आर्किटेक्ट बनून वेगाने काम पूर्ण करायचं आहे.
ही क्षमता मिळवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या टूल बॉक्समध्ये दोन्ही प्रकारची साधनं हवी आहेत. स्क्रूड्रायव्हर पण हवा आणि हातोडा पण. जेव्हा आपण शोध आणि वेग या दोन्हींचा बॅलन्स साधतो ना, तेव्हा आपण कोणतीही समस्या सोडवायला तयार असतो. कारण काही गोष्टी मुळापासून समजून घेणं खूप गरजेचं असतं, तर काही ठिकाणी तयार सूत्रांनी वेगाने पुढे जाणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. कधीतरी शांतपणे आठवून बघा, आपलं गणिताचं शिक्षण कोणत्या मार्गाने झालं? आपण गुप्तहेर बनून शिकलो की आर्किटेक्ट बनून? आणि आजच्या जगात जिथे माहितीचा तर महापूर आहे, पण समस्या दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीच्या होत चालल्या आहेत, अशावेळी आपल्याला गुप्तहेराची शोधक वृत्ती जास्त गरजेची आहे की आर्किटेक्टची कार्यक्षमता? यावर नक्की विचार करा.